गुरुपौर्णिमा हा दिवस माझ्यासाठी फक्त एक सण नाही तर कृतज्ञतेचा दिवस आहे. आजची सकाळ खूप खास होती कारण दिवसाची सुरुवात झाली गजानन महाराजांच्या दर्शनाने आणि शेवट झाला त्यांच्या नैवेद्याने. आजचा दिवस माझ्यासोबत अनुभवायला शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी लवकर उठून तयारी केली आणि आम्ही गजानन महाराजांच्या मंदिराकडे निघालो. रस्त्यावरच वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. सकाळची थंड हवा, शांत रस्ते आणि मनात फक्त एकच भावना, आजचा दिवस खूप सुंदर जाणार आहे. मंदिरात पोहोचताच घंटाचा आवाज, मंत्रोच्चार आणि भक्तांची श्रद्धा पाहून मन अगदी शांत झालं. कधीकधी आपण कितीही व्यस्त असलो तरी मंदिरातले काही क्षण मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात. गजानन महाराजांची चरणीस नमस्कार करून मी माझ्या कुटुंबासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्या यूट्यूब परिवारासाठीही मनापासून प्रार्थना केली. महाराज सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समाधान राहू दे. अशा क्षणांमध्ये काही मागावंसं वाटत नाही, फक्त धन्यवाद म्हणावंसं वाटतं. दर्शन करून घरी परतल्यावर घरातल्या पूजेची तयारी सुरू केली. आज मी गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थांची मनापासून पूजा केली. दिवा लावला, अगरबत्ती पेटवली, फुलं वाहिली आणि काही क्षण शांतपणे त्यांच्यासमोर बसले. आजच्या धावपळीच्या आयुष्यात अशी शांत बसण्याची संधी फार कमी मिळते, पण हे काही मिनटं मला नेहमी आतून खूप शांत करून जातात. गुरुपौर्णिमा आपल्याला फक्त पूजा करायला शिकवत नाही, ती आपल्याला नम्र राहायला, कृतज्ञ राहायला आणि आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करायला शिकवते. पूजा झाल्यावर आता वेळ होती नैवेद्याची. आज मी ठरवलं होतं अगदी साधं पण मनापासूनचं जेवण बनवायचं. म्हणून आजच्या नैवेद्यासाठी बनवलं पिठलं आणि भाकरी. आपल्या महाराष्ट्रात पिठलं भाकरी म्हणजे साधेपणा, प्रेम आणि घरगुती चव. स्वयंपाक करताना प्रत्येक गोष्ट प्रेमाने केली की त्याची चव आपोआप वाढते असं मला नेहमी वाटतं. गरमागरम पिठल्याचा सुगंध संपूर्ण घरात दरवळला. भाकरी भाजताना मला नेहमी माझ्या आईची आठवण येते. आपण लहानपणी जे पाहिलं तेच नकळत आपल्या आयुष्यात पुढे करत राहतो. नैवेद्य वाढताना मनात एक वेगळीच भावना असते. हा फक्त अन्नाचा ताट नसतो, तर आपल्या श्रद्धेचा आणि प्रेमाचा एक छोटासा भाग असतो. आजचा दिवस पुन्हा एकदा मला आठवण करून देऊन गेला की आयुष्य कितीही व्यस्त असलं तरी श्रद्धा, कृतज्ञता आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेलं राहणं खूप महत्त्वाचं आहे. आज मंदिरातले ते शांत क्षण, घरी केलेली पूजा आणि प्रेमाने बनवलेला नैवेद्य, हे सगळं माझ्यासाठी खूप खास होतं. मला आशा आहे की हा व्लॉग पाहून तुम्हालाही गुरुपौर्णिमेची ती शांतता आणि आनंद अनुभवायला मिळाला असेल. तुम्ही गुरुपौर्णिमा कशी साजरी केली? मंदिरात गेला होतात का? घरी पूजा केली का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंट मला वाचायला खूप आवडतील. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबांसोबत शेअर करा आणि अशाच साध्या मनाला स्पर्श करणाऱ्या व्लॉगसाठी द गुज्जू पुणेकरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गणगण गणात बोते आणि श्री स्वामी समर्थ.